तीर्थक्षेत्र सावरगाव सावरेश्वर ते भीमाशंकर पायवारी सोहळा उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। पायवारीच्या या तृतीय वर्षामध्ये वारीमध्ये सुमारे 250 भाविक भक्त सहभागी झाले होते। या संपूर्ण वारीचे नियोजन माजी विद्यार्थी संघटना समस्त ग्रामस्थ सावरगाव यांच्या माध्यमातून संपन्न झालं। या वारीमध्ये सावरगाव आदर्श गाव बस्ती, वडगाव सहानी, खिलारवाडी, चिंचोली, निमगाव तर्फे म्हाळुंगे पडवळ या गावांमधील भाविक सहभागी झाले होते। तसेच टाटा मोटर्स पुणेमधील 16 ते 17 मान्यवर वारीमध्ये सहभागी झाले। शनिवारी सकाळी तीर्थक्षेत्र सावरेश्वराच्या महारुद्र अभिषेक संपन्न होऊन वारीचं प्रस्थान संपूर्ण गावामध्ये ग्रामप्रदक्षिणा मारून करण्यात आलं। आरोग्यदायी व पर्यावरणपूरक वारीमध्ये वारीतील सर्व सहभागी भाविक भक्तांनी रस्त्याच्या कडेला सीडबॉल रोपण करून झाडं लावा झाडं जगवा हा संदेश रस्त्यानं जाता जाता संपूर्ण समाज बांधवांना दिला। शनिवारी वारीचा मुक्काम बेलनाथ महाराजांच्या मठावरती झाला। या दरम्यान त्याग, वैराग्य, भक्ती आणि त्यातून राष्ट्र बळकटी या विषयावर बेलनाथ महाराजांचं प्रवचन संपन्न झालं। नंतर सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर माजी सैनिक, निसर्गप्रेमी, पर्यावरणवादी ज्यांची दखल भारताच्या पंतप्रधानांनी घेतली असे पर्यावरण व निसर्ग विषयाचे अनेक पुरस्कार प्राप्त केलेले पर्यावरण प्रेमी रमेश खरमाळे यांनी उपस्थित सर्व वारीतील तरुणांना झाडं लावा झाडं जगवा आणि झाडं लावणं किती महत्त्वाचं आहे, वातावरणामधला ऑक्सिजन कमी होत कार्बन वाढत आहे, त्यामुळे जीवनाला धोका आहे, म्हणून झाडं लावणं किती महत्त्वाचं आहे या अतिशय पर्यावरणपूरक संवेदनशील विषयावर तरुण भाविक भक्तांना आवाहन वजा मार्गदर्शन केलं आणि एक मोलाचा संदेश या व्याख्यानातून सर्व उपस्थितांना देण्यात आला। त्यानंतर 2026चा माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आदर्श माजी विद्यार्थी पुरस्कार 2026 प्रफुल्ल भोर यांना माजी सैनिक रमेश खरमाळे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला। दुसऱ्या दिवशी बेलनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वाद घेऊन सर्व भाविक भक्त भीमाशंकरच्या दिशेनं रवाना झाले। शिवमहादेवाच्या भक्तिमय संगीत गाण्यांचा आस्वाद घेत अंगावरती जोरदार पर्जन्यवृष्टी होत असताना मुखामध्ये शिवभक्तीचं गीत गात आनंदानं, उत्साहात, जोशात, उत्साहपूर्ण नाचत गात पर्यावरण आणि आरोग्यदायी पायवारीचा आस्वाद घेत दुपारी राजपूरमध्ये दानशूर व्यक्तिमत्वांनी दिलेल्या योगदानातून भोजनाचा, अन्न प्रसादाचा आस्वाद घेऊन पुन्हा सर्व सूचनांचं पालन करून सायंकाळी 5:30 वाजता भीमाशंकर भगवानचं दर्शन घेऊन तृप्त झाले। त्यानंतर परतीचा प्रवास सुद्धा बेलनाथ महाराजांच्या मठावर अन्नप्रसाद ग्रहण करून शिवनामात सर्व भाविक भक्त दंग होऊन गेले। या वारीमध्ये आपला फाउंडेशनचे सर्व आपला परिवार सोशल फाउंडेशनचे संस्थापक सुदामराव शिंदे सर्व वारीचे नियोजन पाहून त्यांनी माजी विद्यार्थी संघटना समस्त ग्रामस्थ सावरगाव यांचं कौतुक केलं। तसेच त्यांनी या पर्यावरणपूरक वारीतून एक महान संदेश मिळाल्याचं सांगितलं। ते म्हणाले की या धकाधकीच्या तणावाच्या युगामध्ये नवतरुणांनी महाराष्ट्राची भक्तिमय वारकरी परंपरा जपत जो आनंद घेतला आणि वाटला त्या आनंदाची किंमत कशाशीच होऊ शकत नाही असं गौर उद्गार काढून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। रामकृष्ण हरी। सर्वांना आजच्या ह्या आरोग्य दिंडीच्या किंबहुना सावरगाव ते भीमाशंकर पायी दिंडीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि जे आपले आयोजक आहेत खरोखर त्यांचा आभार मानलं पाहिजेत आपल्या सर्वांनी। तुमचा मला वाटतं सगळे क्लासमेट किंबहुना समवयस्क माजी विद्यार्थी सावरगाव विद्यालयाचे सर्वांनी एकत्र येऊन हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम चालू केलेला आहे। ह्या निमित्ताने, वारीच्या निमित्ताने एक अध्यात्माचं आपल्याला दर्शन तर घडतं, परंतु आरोग्याचंही, ज्याची फिटनेस आहे त्याला आरोग्याची आपली जागा मला वाटतं ह्या वारीच्या निमित्ताने कळते। आपल्या पूर्वजांनी काहीतरी डोक्यात, एक मनात काहीतरी शास्त्रीय भावना ठेवूनच पंढरपूरची वारी असेल, हा दिंडी सोहळा असेल, त्र्यंबक असेल चालू केलेला आहे। आपणही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे चाललं पाहिजे। सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। सुरक्षित प्रवास करा, आरोग्यमयी राहा आणि कुणालाही एकमेकांना सांभाळून घेऊन वारी पूर्ण करून आपल्या सर्व पंचक्रोशीचं आपल्या भीमाशंकराला साकडं घाला की बाबा चांगलं होते, त्यांना भरभरून अन्नधान्य असतील, पीक त्यांचं चांगले होते, त्यांना समृद्धी लाभू दे। रामकृष्ण हरी। बोले शंकर भगवान की हरे हरे।
सावरेश्वर म्हणजे सावरगावमध्ये असणारं महादेव शंकराचं मंदिर ते भीमाशंकर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत महत्त्वाचं अर्थ तीर्थस्थान आणि गेली 3 वर्ष माजी विद्यार्थी संघटना ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव यांच्या माध्यमातून सावरगाव आणि पंचक्रोशीतील सगळे माजी विद्यार्थी आणि इतरही लोक या वारीमध्ये अत्यंत मनोभावे सहभागी होत असतात. या पायी वारीचं हे 3रं वर्ष आहे आणि या निमित्तानं आपण काल सकाळी सावरगाववरून रिसर सकाळी 5:30 वाजता महादेव शंकराचा सावरेश्वराचा अभिषेक करून ग्रामप्रदक्षिणा करून त्या ठिकाणी आपण 6:30च्या दरम्यान सावरगावमधून प्रस्थान केलं आणि मजल मजल करत जवळजवळ 150पेक्षा जास्त भाविक वारकरी या वारीमध्ये आज सहभागी आहेत. आणि आज आपली रात्री जी मुक्कामाची व्यवस्था होती गुरुवर्य महंत वेलनाथजी महाराज यांचा गुरु गोरक्षनाथ आश्रम आणि त्या ठिकाणी अत्यंत उत्तम प्रकारची सेवा या ठिकाणी आपल्यासाठी मिळाली. त्यामध्ये राहण्याची व्यवस्था असेल आणि त्याचप्रमाणे सकाळी आंघोळीसाठी गरम पाणी, त्याचप्रमाणे जे काही प्रातर्विधी वगैरे असतील त्यासाठी अत्यंत उत्तम प्रकारची व्यवस्था महाराजांनी या ठिकाणी केलेली आहे. आणि महाराजांची एक वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावामध्ये ते वडगाव सहानीला विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा कलशारोहण करण्यासाठी आलेले होते. त्यांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे 100पेक्षा जास्त कलश नवीन 108 त्यांनी बसवलेले आहेत आणि 9,108 आणि ते स्वतः आपण पाहतो कळस म्हणजे मंदिराची खालची फाउंडेशन त्याच्यानंतर वर आपलं हे आणि त्याच्यानंतर वर कळस असतो. तर महाराज स्वतः कोणाचंही हे न घेता अजूनही त्यांनी सांगितलं की मी कळस घेऊन स्वतःवर जातात ते अशा प्रकारचे महात्मे दुर्मिळ आहेत. म्हणून महाराजांचं प्रथमचं सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात कौतुक करायचं आणि तुमचा आशीर्वाद आमच्याबरोबर याही पुढे राहील अशा प्रकारची अपेक्षा आहे. आम्ही आता ही वारी चालू केली आहे, दिवसेंदिवस तिला उदंड असा प्रतिसाद मिळतोय आणि त्या माध्यमातून आपण ज्या भौतिक सोयी सुविधा या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या खरंच सगळ्याचा विचार करून अप्रतिम आणि सुंदर अशा प्रकारचं नियोजन या आश्रमामध्ये केलेलं आहे. आम्हाला देखील काही सेवेची थोडीशी संधी तुम्ही दिली तर नक्कीच आम्ही कृतज्ञ राहू. या ठिकाणी पुनश्च एकदा आमच्या सर्व सावरेश्वर ते भीमाशंकर पायी वारीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांच्या वतीनं आपणाला मनपूर्वक शतशः कोटी कोटी धन्यवाद. भीमाशंकर हा रस्ता सार्वजनिक क्षेत्रामध्ये मोडला जातो आणि 6वं ज्योतिर्लिंग असल्या कारणानं आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक त्याचबरोबर राजस्थान, गुजरात आणि या भागातून आपल्या महाराष्ट्रातून मग बीड असेल, हिंगोली असेल, जालना असेल किंवा अजून अनेक भागामधून येणारे सर्व भाविक या ठिकाणी या रस्त्याने जात असतात. पण वरच्या पट्ट्यामध्ये जास्त सुविधा लोकांची उपलब्ध होत नाही, गर्दीचं प्रमाण जास्त आहे. म्हणून या ठिकाणी आपण या आश्रमामध्ये लोकांची राहण्याची व्यवस्था करतो. व्यवस्था करत असताना कुणाला जरी काही कुठली गोष्ट कमी पडली तर ते देण्याचा प्रयत्न करतो. येणारे जाणारे साधू संत आहेत, त्या साधू संतांसाठी जेवणाची व्यवस्था आणि मान सन्मान या ठिकाणी केला जातो. असं मी गोरक्षनाथ आश्रमाच्या वतीनं मनपूर्वक येणाऱ्या सर्व भाविकांचं कोटी कोटी सतश अगदी आभार मानून त्यांना सर्वांना धन्यवाद आणि आशीर्वाद देऊन माझे 2 शब्द थांबवतो. आदेश आदेश आदेश. कसं चाललंय आपलं मस्तीत पण हा क्या बात आहे. मस्तीत पण शिस्तीत आपली ही छान दिंडी चालू आहे. पण हे राहण्यासाठी हे करण्यासाठी नेहमी आमचं एक स्लोगन असतं आणि ते सरांच्या माध्यमातून सगळं ऐकल्यानंतर एक लक्षात येतं की आपला एक महामंत्र व्हायला हवा. तो मंत्र असा आहे, मस्त मजेत बिंदास 24 तास. मस्त राहा, मजेत राहा, बिंदास राहा आणि 24 तास राहा. पण हे होईल कधी? तुम्ही आम्ही एकमेकाचे ऑक्सिजन होऊ, एकमेकाची अटॅचमेंट चांगली होईल. आणि तेच आज सकाळपासून आपण बघतोय. मी बऱ्याच लोकांना भेटलो, अनोळखी माणसांना मी आपलं बोलायचं काम करत असतो, तर मी बोलत गेलो आणि लक्षात आलं की आदरणीय सुरेशजी आणि त्यांचे सगळे काही मित्रमंडळी 11 लोकांनी स्टार्ट केलं होतं सर. गेल्या वर्षी जवळजवळ 112 लोक आणि आज 150+. असं म्हणतात की व्यवसाय चालू करताना 3 वर्ष थांबूनच राहावं लागतं, चढ उतार जे काय असतील. आणि अशा परिस्थितीमध्ये एकदा का 100 आपले सदस्य एकदा झाले की मग थांबणे नाही. मला खात्री वाटते आता पुढच्या वेळेला फारच होणार आहे, फारच. पण ते कसं होईल
त्याच्यासाठी कोर कमिटी ही फार महत्वाची असते. हार्ट जे आहे ना ते फार महत्वाचं आहे. कारण आपण सकाळी निघल्यापासून परमेश्वर कृपेने आपल्याला 5000 वर्षापासून संत गुरूने, संत महंत, विचारवंत सगळ्यांनीच आपल्याला सांगून गेले कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे. आणि वारीच्या कोर टीमने जिथे जाईल कृतज्ञता व्यक्त केली. काय केलं? छोटीशी एक शॉल, एक झाड त्याला देऊन त्यांची कृतज्ञता व्यक्त केली की तुम्ही आमच्यासाठी हे केलं आणि म्हणून आमच्याकडनं कृतज्ञता व्यक्त करायची. मला वाटतं आज त्याचाच परिपाक म्हणून हे टीमचं फार मोठेपण आहे. हे कारण हा संस्कार संस्कृती ही जेवढं वाढवायची असते तेवढं याचं एक बीज आहे आणि तेच बीज मला वाटतं या कोर टीम मध्ये आहे. आणि म्हणून आज आदरणीय रमेशजी खरमाळे सर यांचा सत्कार. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, सावरगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.